पाठीमाग हा सुनील हांडे व त्यांचे भाऊ किंवा त्यांच्या कुटुंबियांचा हा 2 मजली बंगला आहे, विघ्नहर्ता वृंदावन या नावाचा. आणि आपल्या उजवीकडच्या साईडला हा पिंपळगाव जोगा धरणाची भिंत आहे, त्याला खेटूनच इथं हा बंगला आहे. माझ्यासोबत आहेत सोनल हांडे. सोनल काय? सोनल दत्तात्रय हांडे. काय झालं होतं ताई? तुम्ही तर एक गुन्हा दाखल केलेला आहे तुमच्या चुलत सासऱ्यांवर, हो म्हणजे याच्यावर जालिंदर कुंडलिक हांडे आणि त्यांच्या मुलावर, हो शुभमवर. हो आजच हो. काय झालं होतं? विषय काहीच नव्हता. इथं ते आल्यानंतर इथे ते दगडी जवळ लावत झालं, जवळ झालं. ते दगडी लावत होते. दगडी लावल्यानंतर हे गेले, म्हटले नाना तू दगडी लावू नको इथं, की तुमच्या साईडला लावा, आमच्या साईडला काही लावू नको. तर ते बोलायला लागले की माझी जागा आहे, माझ्या जागेमध्ये तुम्ही झाडे लावलीत म्हणून. तर झाडे लावल्याच्या नंतर ते बोलतात की ते सांगत होते की तुम्ही झाडे लावलेत. तर मग ते बोलले की हे म्हटले ना तुम्हाला जर वाटत असेल आमच्या हद्दीमध्ये जर झाडं असतील तर आम्ही ती झाडं काढून टाकू, जा मोजणी आणा, मोजणी नंतर जर वाटलंच तर आमचं जर घर जरी येत असेल तरी पण आम्ही काढून टाकू, त्याबद्दल वादच नाही. मग ते तरी पण ते ऐकत नव्हते. ते म्हणले नाही नाही मी झाडं उपटणार. तर हे गेले तिथं, हे त्या नानांना, हो माझे मिस्टर गेले तिथं, हो माझे मिस्टर गेले. ते बोलले की नाना तू उपटू नको. उपटायला गेल्यानंतर हे तिथं गेले, तो डायरेक्ट त्यांचा मुलगा होता शुभम, तो डायरेक्ट धावून आला आणि त्याने डायरेक्ट यांना इथं ट्रॅक्टरमध्ये दाबलं, खूप जोरात दाबलं. त्याच्यानंतर मी पळत आले, मी इथून वरती चढून मी त्याला ढकलत होते. ढकलत असताना त्याने मला पण ढकललं. कोणी? शुभमने मला ढकललं. किती मोठा आहे शुभम? शुभम बराच मोठा आहे, तरी 24-25 वर्षाचा असेल. 30 वर्षाचा असेल, मला माहित नाही. पण त्याने इथे याला डोकं पण आदळलं, पण मी हात घातल्यामुळे ह्यांना डोक्याला काय लागलं नाही. पण त्याने त्याने खोरं पण घेतलं, खोरं पण मारायला घेतलं जोरात, तर डोक्याला पण लागलंय त्यांच्या. लागलं पण ते पण मी होते मध्ये म्हणून त्याच्यामुळे जास्त लागलं नाही, पण खोरं लागलं त्यांच्या डोक्याला. त्याच्यानंतर तो असा बोलला की तो म्हणतो तुला एका रात्रीत तुझा मर्डर करीन म्हणून. शुभम बोलला, हो शुभम बोलला. आणि मी त्या नानांना विचारलं, म्हटलं तुम्ही तो असा बोलतोय, तुम्ही ऐकून घ्या का, म्हणजे नाही का तुम्ही का बोलत नाहीये. तर ते म्हणतात की नानांच्या हातात पण दगडी होते, नानांनी दगडी खाली टाकले. मी त्यांना म्हणले तुम्ही त्याला पहिलं घेऊन जा तिकडे. तर त्यांनी पण आहे ना हे केलं, काय म्हणतात त्याला, ते सुद्धा म्हणजे तेवढ्याच याने तीव्रतेने धावून येत होते ते पण आणि शुभम पण. हो, तर आमचे अण्णा पण होते, अण्णांनी पण बरंच सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तो मुलगा ऐकतच नव्हता. तो 3 वेळा तिकडे गेला आणि 3 वेळा पुन्हा इकडे आला यांना मारायसाठी. तर तो काय बोलला, म्हणे एका रात्रीत तुझा मर्डर करून टाकतो, म्हणे तू गावात भेट, शेतीत भेट, असा बोलला. मग तुम्ही ओतूर पोलीस ठाण्यात आज गेला होता? हो गेलो होतो आम्ही. आणि पोलीस कंप्लीट केली? केली. काय झाली कारवाई पोलीस? मला हो अजून कारवाई तर नाही झाली आहे, पण कंप्लेंट वगैरे. तुम्हाला कुठं मारलं? इथे लागलं मला, इथे लागलं आणि मुक्का पण मार लागला मला. ठीक. तर नमस्कार. आता आपण हे जे आहेत सोनल यांचे पती, ज्यांना खरोखर मारहाण झाली या ठिकाणी, आता हे कारण काय आहे? हे जमिनीवरून मी सकाळी घरातून जेवण निघालो होतो, आल्यावरती जेवण निघालो होतो मी, तिथे थांबलो, ते दगड लावित होते. तर मी त्यांना काय म्हणलो, इथं त्या साईडला तिथं. म्हणजे तुमचं क्षेत्र कुठे? हा तुम्ही जो 72चा 2 तुमचा गट आहे, आमचं तिकडे बराकी निघतंय तिकडे त्या साईडला. म्हणजे तुमचा गट आहे तिकडे पलीकडे सरळ झाडांचा सरळ. आणि ती बाराकी कोणी बांधली? ती बराकी त्यांचं तिकडे, पण ते म्हणतात आमचं इथपर्यंत, या ट्रॅक्टर पर्यंत, तिकडे या साईड पर्यंत. कुणाचं? म्हणजे यांचं? हा. मी त्यांना काय म्हणलो, सॉरी जालिंदर हांडे. त्यांना मी काय म्हणलो, रिसर मोजणी आणा, जर माझ्याकडे निघालं तर मी अख्खा बंगला निम्मा तोडून द्यायला तयार आहे. तुमच्याकडे रिसर तुम्ही मला काढून द्यायचं रिसर, तोवर तुम्ही तिथं काही करू नका, असं त्यांना मी काल सांगितलं, मी सकाळी सांगितलं. हे सतत वाद चालू आहे, सतत कंटिन्यू चालू आहे त्यांचं ना. आणि मग त्यांनी काय केलं, मी झाडं उपटायला लागला. मी त्याला म्हणलो झाडं उपटू नको, ते बाळकून त्याचा मुलगा आला, त्यांनी मारहाण डायरेक्ट चालू केली. तर इथं पडलो मी, माझी चेन तुटली, त्याच्यातली कमीत कमी अर्धा पाऊण तोळ्याची चेन गेली. असं दाखव तुकडा कुठे गाळ झाली. हा दाखवतो ना तुम्हाला लगेच, असं लाईव्ह दाखवतो ना. आणि त्याच्यावर मग मी डायरेक्ट ते निघून गेले. मी डायरेक्ट आपल्या पोलीस स्टेशनला गेलो, रिसर कंप्लेंट दिली आणि तुम्हाला कॉल केला. कुठं मारलं? डोक्यात? तिथे डोक्याला मारलं. काय मारलं? खोऱ्याचा दांडा होता. कोणी मारलं? शुभम हांडेने. बर. चेकअप केलं का? मेडिकल केलं. मला स्कॅन करायला उद्या सांगितले त्यांनी, उद्या स्कॅन करून परत मी सकाळ उद्या त्यांची सरांची गाठ घेणार. ते जाऊन तुम्हाला इथं मारहाण होत होती, कोणी सोडवलं नाही का? नाही, माझे चुलते होते, सोडवले ना त्यांनी. ते होते ना स्वतः इथं, ते जेवायलाच घरात आलते. म्हणजे मी घरातून बाहेर जेवून निघालो आणि ते घरात आले होते. हे इथलं झाडं लावलेली आहे, तुम्ही लावलेत काय? आम्ही लावलेली, आमच्या वडिलांनी लावलेली. दाखवा जरा इथे झाड. आणि ही झाड माझ्या हद्दीत आहे असं यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे.
जालिंदर हांडे आणि त्यांच्या मुलाचं. मुलाचा हे काय चेन तुटलेली बघा, अर्धा तोळ्याची चेन बरंच मोठं गाण chain. झाली. पान आणि अर्धा तोळ्याची चेन गाण झाली. हरवली किती? गिर सापडलीच नाही, आम्ही सापडत होतो आता. बर मग अजून काय इकडे या. मुद्दाम तिथून खाली शेक लावला. यांना त्या काय अंगाला करतात टाकला. मला सांगा. तुमचं काय जमिनीचा वाद आहे ते कळलं. जमिनीचा आमचा काही तेवढाच वाद आहे. जमिनीचा काहीच नाही. आता हे जे माझी तुमचा हद्द- बांध कुठे आहे? माझी बांधा बघा इथून सरळ आहे. कुठून इथून पुढे दिसते नाही हा. ते सरळ आहे. आता हे त्यांचं क्षेत्र एकवरच आहे. किती आहे क्षेत्र? त्यांचं 65 गुंठे. गट नंबर 72चं एक. हा. 72 आहे. आणि मग हे एकवार कोणी केले? महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन. संपूर्ण संपूर्ण. ही सरकारी जमीन आहे. हो. हे घर कसं काय बांधलं सरकारी जमीन? अतिक्रमणच ते. आणि तरी दमदाटी चालू आहे आम्हाला. मी त्यांना म्हणलो या इथं फक्त दगडी या साईडला लावू नका तुम्ही. एवढाच फक्त त्याच्यावरूनच विषय फक्त विषय झाला. विषय काहीच मग नव्हता. ही बरं की पण सरकारी जमीन आहे ती? हो. 72 एक मध्ये हे संपूर्ण हे घर बिर सगळं त्याच्यामध्ये अतिक्रमण सरकारी हो, 65 गुंठ हो, कशासाठी गेलो होतं एकवार? कॅनलला जास्त कॅनलसाठी कॅनलसाठी जास्त धरण ज्या वेळेला झालं ना त्यावेळेला हा कॅनॉल चालू झाला. कॅनॉल साठी ह्या जमिनी अक्वायर केलेल्या आहेत. बर हा त्याच्यामध्ये त्यांचं कम्प्लीट ज्यांच्या नावावर जे 65 गुंठे होते ते टोटली अक्वायर आहे. आजही तुम्हाला मी 7-12 आता दाखवलाय. मग आता मी जर इथं असेल तर ही सरकारी जागेत उभा आहे Yes, का? yes, yes, yes. सरकारी जागेत उभे आहेत. पण हे कसं काय का कसतात जमीन? आता सरकार देत आहे त्यांना कसून. आता आपण काय बोलू शकतो? आमचे काय म्हणणं नाही. आमचं काय आमचं आम्हाला त्याच्याशी त्रास काही आहे. घेणं देणंच नव्हतं. पण आम्हाला त्रास नको. आम्हाला त्रास हा आम्हाला त्रास आहे विनाकारण. तुम्ही कोण? मी त्यांचा भाऊच आहे ना. सक्का हे माझं क्षेत्र आहे याच्यामध्ये. 72 मध्ये 2 हे माझे 72 हा सत्तर सेपरेट तुमचा आहे. Separate हा. आमचं घरातलं आमचं 72 क्षेत्र. सेपरेट आहे, 72 एक सेपरेट आहे, तिला 72 3 सेपरेट आहे, 72 4 सेपरेट आहे. बरोबर. आता 72 एक जो आहे तो महाराष्ट्र शासन डावा कालवे सगळे संपादित आहे. सातबारा आहे का तुमच्या? हो, आता माझ्याकडे तुम्हाला तो दाखवला तो तुम्ही सगळे देतो मी. तो जो तुम्हाला आता पाठवला होता बघा. आणि सकाळी भावाने त्याला 72 सांगितलं तो आहे का? हो आणि त्याचं म्हणणं आहे 72च्या 2 मध्ये माझं क्षेत्र निघतंय. हा ऍक्च्युली त्याचं नावच इथं नाही 72च्या 1 मध्ये, तर त्याचं 72 2 मध्ये क्षेत्र निघण कसं काय त्याचं? 72चा एक किती दिवसापासून त्रास हे चालू आहे? आता एक 8 दिवसापूर्वी त्याचे एक बंधू बोलले, सहजच बोलले होते आमचं क्षेत्र आहे अजून तिकडे खाली. हम्म. एक 8 दिवसापूर्वी, म्हणजे याचा अर्थ त्यांचं पूर्वनियोजित त्याच्या डोक्यात होतं. आणि आज भावाला एकटं पाहून त्यांनी मारहाण चालू केली. त्याला एकतर बीपीचा त्रास आहे. त्याला 8 दिवसापूर्वी ऍडमिट केलं होतं. हुगले डॉक्टरांची ऍडमिट होता तो. त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर यांनी जाणीवपूर्वक त्याला एकट्याला पाहिलं आणि मारहाण चालू केली. आता हे झाड पाठीमागे हे- दिसतोय हे हे- जळालंय. हे आमचं जाणूनबुजून जाळलेले आहेत. हे इथं- जाणूनबुजून आंब्याचं झाड आहे तिकडं खालच्या बाजूला. हं. म्हणले आम्हाला इथं साफसफाई करायची म्हणून तिथं पेटून दिलं आणि अख्ख्या आंब्याची झाडं जाळून टाकली त्यांनी. आणि तर असं वागणूक आहे की बोलतात का तुला संध्याकाळ तुझी मर्डर करून टाकेन म्हणून, अशा धमक्या देतात ते. आणि यांचं इथंच नाही गावामध्ये पण गावामध्ये आमच्या पण घर यांचं दोन्ही बाजूला अतिक्रमण आहे, यांचं घर गावामध्ये समोर पण माझं घर आम्हाला समोर आहे. तिथेही त्यांनी अशी आडवी नळी टाकून ठेवली. आम्ही मला फक्त- आतमध्ये जायला एखादी अँब्युलन्स जर न्यायची असेल तर मला नेता येत नाही. तिथेही आपण जाणारच आहोत. आता हा त्यांचा त्रास आहे आम्हाला. आम्हाला आहे ना कसं वाटतं, आम्ही म्हणजे सामंजस्य प्रत्येक गोष्ट घेत असतो. हा. आम्हाला वादविवाद आम्हाला नको नाही वादविवाद लागत. नकोय. पण हे प्रत्येक गोष्ट वादविवादावरती हे लोक येतात आणि त्याचा यांनी गैरफायदा घेतलाय. पण आता आम्ही सरळ सरळ काय केलंय की आम्ही डायरेक्ट यांची एफआयआर दाखल केली. एफआयआर दाखल केल्यानंतर आम्ही सोमवारी सकाळी तलाठी कार्यालय त्यांचं आम्ही कंप्लेंट करणार. तलाठी कार्यालयात सर्कल भावसाहेब यांची कंप्लेंट करणार. तहसील एक लेटर देणार आणि पुण्याच्या डिव्हिजन कलेक्टर ऑफिसला एक लेटर देणार. काय म्हणू सरकारी जागेत सरकारी जागेत अतिक्रमण करून त्यांचा नागन आम्हाला त्रास आहे 72-2च्या गटासाठी. ऍक्शन सरळ सरळ याच्यावरती ऍक्शन असे आहे. आम्ही सोमवारी तलाठी भावसाहेब हा पत्र ठीक आहे, तक्रार करणार काय? तक्रार सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण केलं ठीक आहे, पण ही जमीन जेव्हा एक्वायर झाली याचे पैसे कोणी घेतले? तुम्ही पण घेतले? आम्ही आमचा संबंध येत नाही ना. आम्ही घेतले आमच्या इशाचे घेतले. आम्ही घेतले आम्ही आमच्या आमच्या इशाचे घेतले त्यांनी त्यांच्या इशाचे घेतले. तुमचा 72 बी गट एक्वायर झालाय का? हो 72 2 गुंठे आमचे फक्त एकवर आहे. आमचे 2 गुंठे एकवाय पण आमचे बाकीचे पण गट गेलेले आहेत ना. पण ते प्रत्येकाची खातीफोड वेगवेगळी आहे. 72चा एक हा यांचा आहे हो. खंडेंचा, काय नाव आहे यांचं? जालिंदर कुंडली खांडे असे ते मला वाटतं 6 का 7 जण भाव आहेत ना रे ते. तो 65 गुंठ सगळे एक्वायर आहे. सगळं अक्वार आहे. 72चा 2 हा तुमचा आहे. हा आमचा आहे. त्यापैकी किती क्षेत्र एक्वायर झाले? फक्त 2 गुंठे. 2 गुंठ फक्त हो हो सरकारचं. हो 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 बाकीचं ते 63 गुंठ तुमचं. तो आमचाच आहे. बरोबर उताराच आहे त्याचा. 7-12 आहे आपल्याकडे. तुमच्याकडे पाठवा. पैसे कोणी कोणी घेतले? पैसे ज्याच्या त्याच्या इशाला जे आले त्यांनी घेतले. 2 गुंठ पुरतेच पैसे घेतले का? येस 2 गुंठ्यापुरतेच. कारण पैसे सेपरेटच झाले ना त्यांनी 65 प्रत्येकाचे. गुंठ्याचे पूर्ण घेतलेले त्यांनी आहेत. 65 गुंठ्याचे पूर्ण घेतलेले आहेत. 65 गुंठ्याचे घेऊन आजही सांगतात आमचीच जमीन आहे, हा. आम्हीच कसणार आहे.
आम्हीच करतोय आणि ते 62-65 गुंठ जाऊन त्यांचं म्हणणं आहे की 63 गुंठ्यामध्ये आमची जमीन निघते म्हणून. आता हे सगळं त्याचं ॲक्वायर झाल्यावर कसं काय निघेल? आता ठीक आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते पण घ्यायचा प्रयत्न करू आपण. अजून काय काय त्रास दिला जातोय? त्रास म्हणजे त्यांनी आज खूप अति केलं सर. अति म्हणजे डायरेक्ट शिवाय शिव्या- मारामारी केली. काही कारण नसताना मी त्यांना समजवत होतो तुम्ही हे करू नका म्हणून, पण त्यांनी तुम्ही ऐकलं नाही. इथं असताना कसं काय? नाही, मी नव्हतो नाही, इथं, तो मी राहायला होते. पुण्याला आहे. ते होते इथं. भाऊ मी इथं होतो. असतो, भाऊजाई असते, माझी मी आई retire असते झालोय. इथे. माझी आई इथं असते, भाऊ असतो, भाऊजाई असते, त्याची लहान लहान 2 मुलं असतात आणि नाना रिटायर झाले म्हणून ते गावाला आले होते इकडं. मग तुम्ही आता हे प्रकरण कळलं म्हणून आलात? सकाळी कळल्यामुळं भांडणं झाल्यानंतर मी मला बोललो तू शांत बस, काही भांडण वगैरे करू नको, मी इथपर्यंत. मी आल्यानंतर जो प्रकार पाहिला मग आम्हाला यावंच लागलं ना इथपर्यंत. शुभम हांडे आणि तर जालिंदर तुम्हाला कोंडे ऐकलं हांडे नाही हे 2 माणसं. नाही ऐकलं. आम्ही सांगतो काय, दोघांनाही मी सारत होतो एका बाजूला, नाही ऐकलं त्यांनी. तरी तो शिवाय देत होता. आजच्या आज 1 दिवसात मर्डर करून म्हणला. काय धोका आहे तुम्हाला त्यांच्या? त्यांच्यापासून भरपूर आम्हाला धोका आहे आणि आम्ही रिस्तर त्याच्यावरती हे करणार आहे. आम्ही तुमच्या आता पोलिसला आम्ही FIR दिलीच आहे आणि उद्यापासून आम्ही त्यांच्या कामालाच लागलो. आहेत का ते घरी? हे घर त्यांचंच आहे ना? त्यांचे भाऊ आहेत. त्यांचे भाऊ आहेत. मग ते भावांचं बे अतिक्रमण आहे का? दाखवता का तिकडे घर वगैरे? सगळं तेच सगळं आहे ना. बघा ना तुम्ही हे सगळं. कॅमेरा दाखवता का सर? सर कॅमेरा दाखवा. रस्ता आहे तो पलीकडे तो रस्ता आहे, त्याच्या बाजूला डावा कालवा आहे. डावा कालव्याच्या पलीकडून हा रस्ता पण एकवर म्हणजे असं असं. हो, हो, FIR government च्या- इथं काहीच नाही राहिलं नाही. त्यांचं. काहीच नाही राहिलं. इथं आमचे 6 जण भाऊ आहेत. 6 जण भावामध्ये प्रत्येकाचे 1 हिस्सा आहे 65 गुंठ्याचा प्रत्येकाचा. आता इथं 72चा म्हणजे 2 बहात्तरचा 1, 72चा 2, 72चा 72चा 3, 3. 72चा 4, 72चा एका 5 खाली एक आहे. आणि 72चा 6 प्रत्येकाच्या 65 गुंठ्याचे वाटणे आहेत. आता हे 72 1 हे सोडलं तर यांचा खाली नाही ना हिस्सा? हिस्साच नाही त्यांचा, नाही. संबंधच नाही राहिला त्यांचा, काही नावच नाही 7/12 त्यांचं. मी तुम्हाला ऑनलाईन त्याची प्रत देतो, मी 7/12 काढलेले आहेत, मी तुम्हाला प्रत पण देऊन टाकतो त्याची.